नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आपण व्हिडिओ आता पुढे आपण बघणार आहोत बकुळीच्या फुलांचे उपयोग. तर आणि झाडाची माहिती पण आपण जाणून घेणार आहोत. तर हे आमचं बकुळी झाड आहे. तर प्रत्येक बागेमध्ये किंवा प्रत्येक घरासमोर बकुळीचं झाड असायला हवं, कारण बकुळीचं झाड हे हिरवंगार असतं, थंड असतं आणि ते दिसायला खूप छान दिसतं. उन्हाच्या रखरखीत उन्हामध्ये त्याच्याकडे बघितल्यावरती आपल्याला शांतता लाभते. तर बकुळ्याच्या झाडाची लागवड कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. पावसाळ्याच्या सुरुवातीला रोप आणायचं, रोप लावायचं. 1.5 ते 2 फूट खड्डा घ्यायचा, मातीमध्ये कुजलेलं शेणखत टाकायचं, रोप लावून भरपूर पाणी द्यायचं. सुरुवातीला नियमित पाणी द्यायचं. झाड मोठे झाल्यावर कमी पाणी दिलं तरी चालतं. तर त्याचे फायदे आपल्याला भरपूर आहे. तर त्याचे फुलांचा उपयोग आपण करू शकतो माळी बिळी बनवण्यासाठी, देवाला हार बनवण्यासाठी. फुलं बघा किती सुंदर आहे. तर मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेली आहे. सुगंधी फुले देतात, देवपूजेसाठी फुलांचा उपयोग होतो आणि पाण्याचा पण उपयोग होतो. फुलांच्या पाण्याचा आंघोळीसाठी, देवांना आंघोळ घालण्यासाठी उपयोग होतो. सावली पण देते आणि घर आणि बागेची शोभा वाढवते. तर बकुळीच्या फुलांचे उपयोग आता पुढं आहे व्हिडिओमध्ये. तर सध्या आपण झाडाची माहिती बघू. तर झाडं आहे ना, फुलं आलेले, त्याला आता झाडाला फुलं आलेले आहेत. तर बकुळीचे फुलं अशा प्रकारचे असतात आणि एवढे दाट फुलं येतात सगळे. आणि खूप सुंदर दिसतात. तर आमच्या घरी कोणी आलं नवीन तर त्यांचं सगळ्यांचं लक्ष बकुळीच्या झाडावरतीच जातं, कारण ते हिरवंगार, दाट आणि दिसायलाही सुंदर दिसतं. तर आम्ही खाली पण भरपूर हे झालेलं आहे, जाड खोड झालेलं आहे. खालच्या साईडने आम्ही फांद्या तोडलेल्या आहेत, कारण खाली अडचण होते खाली घुसायला. वरून नारळ पडलं तर नारळ गोळा करायला लागतं ना आम्हाला, म्हणून खालून फांद्या तोडलेल्या आहेत. तर असं आहे बकुळीचं झाड. तर तुम्ही बघू शकता, फुलं पण बघू शकता, झाड पण बघू शकता आणि किती हिरवंगार आहे ते पण बघू शकता. तर हे आमचं झाड आहे ना, किती वर्षाचं, 2018, 20, 6, 8 नाही 12 वर्षाचं झाड आहे बकुळीचं झाड. तर हे 12 वर्षाचं झाड आहे. अजून खूप वरती खूप जातं, फांद्या पण भरपूर येतात त्याला. तर आम्ही असं खालच्या साईडनी मोकळंच ठेवलेलं आहे आणि वाढ खूप राहते त्याला. खूप मोठं वाढतं ते, वरती पण खूप वाढतं ते. तर वरून पण थोडंसं कट केलेलं आहे, म्हणजे त्याला गोल शेप दिला आहे. तर असं हे आपलं बकुळीचं झाड आहे. तर आता बकुळीच्या झाडाला फुलं पण आलेले आहेत आणि आता आपण त्याचे उपयोग पण बघणार आहोत. आणि बकुळीच्या फुलांचं एक वैशिष्ट्य आहे की ते हिरवे असतात ना, ओले, त्यावेळेला त्याचा सुगंध नाही येत. ते वाळवले म्हणजे वाळलेल्या फुलांचा सुगंध येतो त्याचा, आणि त्याचं अत्तर बनवतात. तर तेव्हा ते खाली पडलेले असतात, सगळे फुलं वाळून खाली पडतात. सडा पडलेला असतो फुलांचा आणि वाळलेले असतात. वाळल्यावरती त्याचा वास येतो, सुगंध. तर ह्या फांद्या मी तोडून आणलेल्या आहे. ऊन होतं भरपूर म्हणून मी फांद्याच तोडून आणल्या आणि इकडं मी फुलं तोडून घेत आहे. तुमच्या घरासमोर पण किंवा शहराचे ठिकाणी असेल तर आपल्या कुंडीत पण बकुळीचं एक झाड असावं. कारण डोळ्याने बघायला छान वाटतं ते. हिरवंगार असतं आणि हिरवा कलर सगळ्यांनाच पसंत असतो. तर फुलं तोडण्याचं काम चालू आहे आता आपलं. मी फुलं तोडून घेते सगळे आणि नंतर आपण आता त्याच्यावरती पुढं प्रोसेस करणार आहोत.
काय काय बनवायचं काय काय नाही बनवायचं ते ठरवत आहे. झाडाप्रमाणेच बकुळीचे फुलं पण खूप सुंदर दिसतात. ते तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात. प्रकृतीने आपल्याला किती सुंदरता दिलेली आहे, पण आपलं लक्ष जात नाही त्याच्याकडं. तर ही बकुळीची फुले आता मी सकाळच्या उन्हात ठेवलेलं आहे सुकायला, कारण मला 2 दिवसातच नाही तर मग रूम टेम्परेचरला पण ते सुकल. असं आपण बाजूला काढून ठेवलं तर कुठेतरी एखाद्या खिडकीमध्ये ठेवून द्यायचं तर ते सुकल आपोआप. तर हे बकुळीचे फुलं आपण सुकवून घेतलेले आहे, पॅकिंग केलेलं पिशवीमध्ये. ह्या बटवा आहे छोटासा गोल्डन कलरचा आणि त्याच्यामध्ये मी बकुळीचे फुलं ठेवलेले आहेत. सुगंध खूप छान येतो त्याचा, बकुळीच्या फुलांचा वास खूप छान येतो आणि वेगळ्या प्रकारचं असतं. तुम्ही अत्तर बघितलं असेल बकुळीचं अत्तर. आता हे बकुळीचे फुलं आपण आहे ना पाण्यात टाकणार आहोत. त्याचं पाणी तयार करणार आहोत, सुगंधी पाणी तयार करणार आहे मी आता. बकुळीच्या फुलांचा उपयोग करून घेणार आहोत. ग्लास घेतलेला आहे, ग्लासामध्ये आपण फुलं टाकतोय, कारण आपल्याला बकुळीच्या फुलांचं पाणी बनवायचंय, सुगंधी पाणी. रात्रभर ठेवलेलं. आता बकुळीच्या फुलांचं पाणी तयार आहे. आपण रात्रभर ठेवलं होतं 10-12 तासांसाठी. तर सुगंधी पाणी तयार आहे. तर या फुलांचा आपण भरपूर प्रकारे उपयोग करू शकतो. क्रिएटिव्हिटीमध्ये पण करू शकतो. आपण गळ्यातल्या माळा बनवू शकतो, एखादी शोची वस्तू बनवू शकतो, चिटकून असं शोपीस बनवू शकतो. आणि अजून आपल्याला आता ज्याचे त्याचे विचार वेगळे असतात, तसंच ज्याचं त्याचं माइंड पण वेगळं असतं, तर ते त्या प्रकारे त्याचा उपयोग करू शकतो. आणि एवढे सुंदर डिझाईन, एवढं सुंदर दिसायला पण फुलं आपल्याला प्रकृतीने दिलेलं आहे, तर आपण त्याचा नक्कीच उपयोग करायला हवा. मी तर करेल, पुढच्या वर्षी मी सगळे फुलं गोळा करून तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवील आपण त्याचं काय काय करणार आहोत ते. तरी आपण पाणी घेतलंय बॉटलमध्ये, सुगंधी पाणी, बकुळीचं सुगंधी पाणी.
आता आपण त्याचा रूम फ्रेशनर म्हणून उपयोग करणार आहोत. पडद्यांवरती घरात असा हलकासा वास राहतो त्याचा, आणि रूम फ्रेशनर म्हणून आपण त्याचा बकुळीच्या फुलांचा बकुळीच्या फुलाच्या पाण्याचा उपयोग करत आहोत. AC वरती पण टाकतोय, जेणेकरून आपण AC चालू केलं तर त्याच्यामधून आपल्याला सुगंधी वास येईल. आता आपण हे पाणी राहिलेलं होतं आपलं ते घेतलेलं आहे. तर आपला एक उपयोग झालेला आहे. आता आपण दुसरा उपयोग करत आहोत. पाण्यामध्ये सुगंधी पाणी टाकलंय, बकुळीचं सुगंधी पाणी टाकलंय साध्या पाण्यामध्ये, परत साधं पाणी, आणि आता आपण याचा पुढचा उपयोग करणार आहोत. ही आपली स्वामींची मूर्ती आहे देवघरामधली, तर आपण त्या स्वामींच्या मूर्तीला आंघोळ घालत आहोत. आणि सगळ्या देवाला मी आंघोळ घालून घेतलेली आहे. म्हणजे देवांना आंघोळ घालण्यासाठी आपण त्या पाण्याचा उपयोग करू शकतो. बकुळीच्या फुलांचा पाण्याचा उपयोग आपण देवांना आंघोळ घालण्यासाठी करू शकतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता आपण तिसरा उपयोग करणार आहोत. आपण घेतलेलं आहे पातेलं. पातेल्यामध्ये आपण पातेलं घेतलंय, तेल घेतलंय, कोकोनट तेल. तर कोकोनट तेलाला काही कलर वगैरे काही नसतो. आता आपण सुगंधी तेल बनवणार आहोत. बकुळीची फुलं तेलामध्ये टाकले आणि तेलामध्ये ना ते उकळून दिले. पण वाळलेले फुलं होते ना, ते जळाले वगैरे काही नाही. वाळलेले फुलं होते तरी पण छानपैकी ते तेलामध्ये एकरूप झालेत. नाहीतर वाळलेले असेल तर तेलामध्ये तळतं ना, ते तळल्यावरती एकदम जळायला लागतं. तर हे अजिबात जळालं नाही. एकदम छान मस्तपैकी तेल बनलं त्याचं. तुम्ही बघू शकता हे असं झालेलं आहे. आपण तेल गाळून घेतलं. कोकोनट ऑइलला कलर नव्हता, आता याला कलर आलेला आहे आपल्या ह्या तेलाला. तर तुम्ही बघू शकता की म्हणजे नुसतं स्मेलच नाही, वासच नाही, सुगंधच नाही, तर कलर पण आलाय. म्हणजे बकुळीच्या फुलांचा स्वभाव याच्यामध्ये उतरला आहे. त्याचा कलर पण चेंज झाला आहे. खूप सुंदर कलर आला आहे. तर हे आपण तेलाचा उपयोग केलेला आहे. माझा व्हिडिओ तुम्ही बघत आहात मला माहीत आहे. तर जेव्हा आपण व्हिडिओ बघतो तेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर एकदम कोरडं असं तेल झालेलं आहे, चिकट झालेलं नाही आहे बघा. आणि लावलं तरी ते केसांमध्ये मुरून जाणार, वरती दिसणारच नाही. तर अशा प्रकारे आपण बकुळीचं झाड, फुलं, खोड, माहिती आणि त्याचे उपयोग आपण बघितलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. तेल आपण बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला हात लावायची पण गरज नाही. डायरेक्ट बॉटलनेच आपण केसांना लावणार आहोत. तर किती सुंदर आपलं बकुळीचं तेल बनलं आहे बघा. बकुळीच्या फुलांचं तेल केसांसाठी उपयोगी सुगंधी तेल बनलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.